तर मंडळी बघूया आज काय मम्मीने स्पेशल बनवलं आहे. मम्मी आज बनवते आपण सुरमईचं कालवण आणि बोंबील फ्राय. करूया सुरुवात. तर मंडळी आज आमच्याकडे स्पेशल आहे बोंबील फ्राय आणि सुरमई फ्राय. सुरमईचं आपण कालवण पण करणार आहोत ना मम्मी. बघा इथे साहित्य मम्मीने काय काय घेतलं आहे. कांदा, कोकम कालवणासाठी, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, लिंबू, मिरच्या आणि हे काही आपले घरगुती मसाले आहेत. त्यासोबत खोबरं, ओलं खोबरं आहे. ओके. आणि मीठ जे नेहमीप्रमाणे. सुरुवात करायची. हे काय बनवतो आता आपण? रस्सा सुरमईचा कालवण. त्यासाठी आपण कांदा घेतला आहे, मिरच्या, टोमॅटो, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, खोबरं, थोडीशी हळद, धणे पावडर. असं आपण थोडासा आपण फ्रायला पण वापरणार ना. फ्रायला मसाला आणि हळद थोडी टाकणार. सो आपल्या इथे मसाला तयार आहे. आपण कालवणाची तयारी करतो ना मम्मी. इथे मम्मीने पातेलं ठेवलेलं आहे कालवणाचं. टेक्निकल कारणामुळे मधला व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे. तेल गरम झालं की त्यात लसूण टाकून जे घरातले मसाले आहेत, लाल मिरची पावडर, हळद आणि वाटण जे आपण वाटलेलं आहे ते टाकून थोडंसं तेलात परतून घ्यायचं. चांगला लाल झालाय. त्यात कालवणाला लागेल म्हणजे तुम्हाला जेवढं कालवण हवं असेल तेवढं पाणी टाकून घ्या. मीठ टाकूया आता. सो इथे आपल्या कालवणाला उकळी येते तोपर्यंत आपण फ्रायची तयारी करूया. सो मंडळी आज आमच्याकडे जरा मिक्स मच्छी आहेत. सो आम्ही थोडे 2-3 तुकडे वेगळे काढून ठेवलेले आहेत आणि फ्रायसाठी आम्ही थोडे जास्त ठेवले तुकडे. बोंबील आणि सुरमई साफ करून घेतले आपण. काश्मीरी लाल मिरची आणि घरातलं लाल तिखट आणि हळद टाकली आपण याच्यात. सेम सुरमईमध्ये पण करूया. सोबतच याच्यावरती लिंबू पिळून घेऊया. आणि जो आपण वाटून घेतलं ते थोडंसं टाकूया ज्याने चांगली चव येईल. इथे मम्मीने बोंबील वगैरे मिक्स करून घेतले सगळं. काय भारी दिसतंय. म्हणजे बेसिकली आम्ही दोघी पण कोकणातून आहोत, त्यामुळे माशांवरचं प्रेम आमचं फार जास्त आहे. सुरमईची मोठी तुकडे आणली. बघा मंडळी काय भारी दिसते. सुरमई जाम मोठी होती आपल्याकडे आज, म्हणजे बाजारातून आणलं तर त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आपण आणि आता याला फ्राय करून घेऊया. सोबत आपल्या इथे कालवणाला पण उकळी येते. असं तवंग सुटलं बघा. कालवणाला आपले उकळी आले, आपण मच्छी टाकून घेऊया. कालवण जोपर्यंत उकळतं तोपर्यंत आपण जी फ्राय करायची तयारी करून घेतली मच्छी तव्यावर टाकून घेऊया.
भारी आवाज येत आहे. रंग बघा काय आलाय. अच्छा याला तांदळाचं पीठ पण लावतात ना. हो, आपल्याकडे नाही म्हणून आपण रवा लावला. आमची कालवण रेडी आहे. आमच्याकडे ऑफिशियल टेस्टर आहे, म्हणजे काही घरात पदार्थ बनला तर तो एकाच व्यक्तीकडे जातो टेस्टवाला. चम्मच द्या. हे घ्या. सांगा बरं. सुरमई. हो. सुरमई करी. वाव. प्या ना. गरम आहे थोडंसं. दिसायला तर यम्मी दिसतंय. टेस्ट करून बघतो आता. अप्रतिम आणि झणझणीत. कसं झाले रिअल मध्ये कशी झाली का? खूप तिखट.